मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील टोल नाक्यावर टोल घेण्याच्या कारणावरून मोठा वाद निर्माण झाला होता. तेथील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी ट्रक चालक यास बेदम मारहाण केल्याप्रकरणी टोल प्लाझाच्या कर्मचारी व कारवाई मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत कसबे यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करत निषेधही व्यक्त केला आहे. एकमत डिजिटल करिता रजनीश कसबे, मोहोळ. मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील टोल नाक्यावर टोल देण्याच्या कारणावरून ट्रक चालक व तेथील गुंड प्रवृत्तीच्या टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांनी चालकाला अक्षरशः बेदम मारहाण करून त्याला जखमी केलं. याचाच निषेध करण्यासाठी मोहोळ तालुक्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष हनुमंत कसबे यांनी टोल प्लाझावर चालकावर गुन्हा दाखल करावा आणि समोरच्या ट्रक चालकाला न्याय देणं यासाठी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन आरपीआयच्या वतीने देण्यात आलं आहे. म्हणून रजनीश कसबे, दैनिक एकमत. तालुक्यातील सावळेश्वर टोलनाक्यावर तेथील काही कर्मचारी, टोलनाक्यावरील काही गावगुंड कर्मचारी यांना हाताशी धरून टोलनाक्यावर नाहक त्रास देण्याचं काम सावळेश्वर टोलनाक्यातील कर्मचारी व तेथील टोल चालक हे करत आहे. कालच दिनांक 24/3/2026 रोजी एका कर्नाटकातील ट्रक चालक याला टोल का दिला नाही म्हणून त्याला अडवून बेदम अशी प्राणघात त्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष या नात्यानं तहसीलदार यांना भेटून त्या हल्ल्याचा जाहीर निषेध केला. हा हल्ला म्हणजे भ्याड हल्ला मोहोळ तालुक्याला काळिंबा फासणारी ही गोष्ट आहे आणि मोहोळ तालुक्याचं नाव बदनाम करणारी गोष्ट आहे. अशी सावळेश्वर टोल नाक्यावर काही गुंड प्रवृत्तीची नेमणूक करून त्या गुंडांना फक्त अडवून त्या ठिकाणी चालक असतील त्यांना अडवून दम देण्याचं काम करण्यासाठी ही गुंड लोक टोल नाकावाल्यांनी ठेवलेले आहेत. माझी विनंती आहे की असे जर सातत्यानं जर चाललं तर मोहोळ तालुक्याचं नाव बदनाम व्हायला काय राहणार नाही. अशा लोकांनी त्यांना तात्काळ त्या ठिकाणी कामावरनं काढून टाकावं व काल जो प्रकार झाला महाराष्ट्रभर त्याची बातमी सावळेश्वर टोल नाक्याची चालू होती की एका चालकाला त्या ठिकाणी बेदम मारहाण केली नाही तर त्याला खाली पडूस्तर त्या ठिकाणी मारण्यात आलं. त्याचा जीव जाईल का नाही अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली आणि पूर्णपणे त्या ठिकाणी जे चालक होते काही लोक त्या चालकामुळं त्याचा प्राण त्या ठिकाणी वाचला. ते चालक तेथे गेले आणि त्याला सोडवून त्या ठिकाणी बाजूला काढलं आणि त्या ठिकाणी त्या चालकामुळं वाहन चालकामुळं त्या ट्रक चालकावाल्याचा प्राण त्या ठिकाणी वाचला. मी त्या ट्रक चालकाचे अभिनंदन करतो की आपण त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी दखल घेऊन त्याचा प्राण वाचवल्याबद्दल. पण ही टोलवाल्यांची जर अशी दादागिरी सातत्याने चालू राहिली तर ही एक खतरनाक त्या ठिकाणी टीम निर्माण होईल आणि त्या ठिकाणी मोहोळ तालुक्याचं नाव बदनाम होईल. अशा लोकांना त्या ठिकाणी जो टोल चालक आहे त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी प्राणघात हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जो त्या ठिकाणी कर्मचारी आहेत अशा गुन्हे प्रवृत्तीची लोक त्यांच्यावर देखील प्राणघात हल्ल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ कामावरनं काढण्यात यावं. हा सर्व प्रकार केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या कानावर घालणार आहे. केंद्रीय त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्व साहेब यांना भेटून हा सर्व प्रकार त्यांनासुद्धा या ठिकाणी कानावर घालणार आहे. कारण का हा प्रकार एकदा झालेला नाही, हा प्रकार वारंवार होतो आणि हे जे टोल चालक आहेत ते वारंवार ह्या अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जोपासण्याचं काम करतात आणि त्या ठिकाणी दादागिरी करतात. ते तात्काळ या ठिकाणी थांबवण्यात यावं आणि जर हे गुन्हा नाही दाखल झाला तर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब व प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्व साहेब यांच्या कानावर घालून या पुढील आंदोलन हे वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी उभा करावं लागेल. याचा होणारा ह्याची होण्याचे जे Thanks for watching Ekmat Digital.